मैत्रीपूर्ण लढत असेल, पण चुरशीशी होणार एवढं मात्र नक्की. व्हीआरसीसी क्रिकेट संघाचा उल्लेख केला तर नक्की चांगल्या प्लेअरचा भरणा आहे. पंकज आहे तिकडे, प्रतीक सुद्धा सुंदरशी गोलंदाजी करतोय. नवनिर्वाचित गोलंदाज शेखर सुद्धा, दाबिड, सद्गुरू आपला राखीव प्लेअर प्लीज पाठवा. नवो क्रिकेट संघाचे सन्माननीय दसरेजी लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्माननीय मनोहरजी दोन्ही साईडला नाही बघताय, एक साईडला बघताय. माईक घ्या शेखर याची गोलंदाजी आपण पाहतोय. शेखर जेव्हा जेव्हा चांगली गोलंदाजी करतो आणि पहिला चेंडू येतोय. नो विश्वनाथ मिसाळ सांगतायत लाईन टच झाली आहे. शेखर याच्याकडून पहिला चेंडू नो, पहिला वाईड आलाय सॉरी, आणि दुसरा चेंडू नो येतोय. म्हणजेच बिना गोलंदाजाचा गोलंदाज या ठिकाणी चेंज केलाय. पाहूया, राजा येईल आणि एकंदरीत धावसंख्या 2 धावा असताना पहिला चेंडू वाईड आला होता, दुसरा चेंडू नो, म्हणजे एकही चेंडू झाली नव्हती. आता गोलंदाज चेंज केलाय. शेखरला थोडस यश दिले, पुन्हा एकदा करावं लागेल कमबॅक. पाहतोय आपण नवीन गोलंदाज प्रसाद येईल गोलंदाजच्या मार्कवर. स्ट्राईकला कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला असेल प्रतीक. कल्पेश आणि प्रतीकी सलामीची जोडी सामना करेल. पहिला चेंडू थोडासा ऑफ साइडला ठेवला, न समजलेला चेंडू मात्र पंकज कडून थोडीशी गडबड झाली. न समजलेला चेंडू थोडासा जाऊन आढळला, तोपर्यंत मात्र लेग बायच्या रूपाने 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. पुढे चेंडू पुन्हा एकदा प्रसाद सामना करण्यासाठी सज्ज. मात्र बॅकफुटला आला, थोडासा चाबूक फटका, क्षेत्ररक्षक तगड, 1 धावा कंप्लीट. वा टाळ्यांचा गजर येतोय. पाहिलं तर हा चेंडू थोडासा कठीण होता, कारण पाहिलं आउटफील्ड खूप फास्ट आहे त्या साईडला. सुंदरसा चेंडू वरती आला आणि फक्त 1 धावा खर्च केली. पाहिलं तर आपण सद्गुरू संघाकडे सुद्धा चांगल्या बॅटिंगचा भरणा आहे. कल्पेश असेल, दर्शन असेल, प्रतीक असेल, प्रणेश असेल. फुल टॉच चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती पात्र. शेखर येतोय, क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू चालला वन बम सीमारेष बाहेर. चौकारांसाठी डीजे प्लीज. पाया मजबूत करावा लागतो. त्याचप्रमाणे पहिलं षटक हे तुम्हाला खूप महत्वाचं असतं. आता मात्र बॅक साइडला सुंदर चेंडू आणि पाठवून दिले, फक्त दिशा दिली चेंडूला. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू चाललाय पुन्हा एकदा दंड. आता मागच्या बाजूला चौकार आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. तयार करायचा असतो तेव्हा त्याचा पाया मजबूत असतो. आणि पहिलं षटक तुम्हाला सांगून जाते, फक्त 2 प्लेअर बाहेर असतात. त्या 7 चेंडूवरती मोठ्या फटकांची फटकेबाजी करायचं आहे. कल्पेशने मात्र आपल्या इरादे स्पष्ट केले. 2 चेंडूवरती 2 चौकार लागवली आहेत. अफलातून फलंदाजी कल्पेश यांची. आता मात्र सूर गवसला. प्रसादला ऑफ साइडला थोडासा बाहेर चेंडू ठेवला. वाईड यॉर्करचा प्रयास केला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता बिंदू चेंडू येईल. सुंदरसा कमबॅक मिळाला, कारण बॅक टू बॅक 2 चौकार लगावल्यानंतर सुंदरसा कमबॅक केलं अफलातून गोलंदाजी. सामना जिंकायचा आहे, कारण पाहिलं तर ह्या चमचमत्या टॉपवर तर आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरायचं आहे. आता स्टेप आउट झाला.
सुंदर कव्हर दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. मागच्या बॉलवरती सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं, परंतु आता मात्र चेंडू निसटला. परंतु फक्त आणि फक्त एकच धावा खर्च केली. पहिल्या षटकाची समाप्ती सांगतायत पंच आणि एकंदरीत पहिल्या षटकासंबंधी धाव संख्या होतीये 13 धावा, त्यातल्या 2 धावा मला वाटते पहिल्या षटकच्या जो हाताळा होता त्याच्या चेंडूमधून आला होता. म्हणजे धावा खर्च केल्या 11, टोटल 13 धावा येत आहेत 6 चेंडूच्या खेळ पहिल्या षटकानंतर. तेरा धावा याने 11 धावा खर्च केला आणि पहिला जो गोलंदाज होता त्याच्यामधून अवांतरित 2 धावा आल्या होत्या. म्हणजे एकंदरीत 13 धावा. नवीन गोलंदाज. चला व्हीआरसीसी एवढा वेळ नका घेऊ, चला लगेचच निर्णय घ्या. पंच लगेच निर्णय घ्या प्लीज. गोलंदाजच्या मार्कवर येतोय नवीन गोलंदाज. राईट हॅम ओव्हर द विकेट. पाहूया कोणी येतं संघाकडून. पंकज येतोय का स्वतः. बॅटिंग मध्ये सुद्धा आपला करिश्मा पाहायला मिळेल यांच्याकडून, परंतु आज मात्र गोलंदाजी सुद्धा करतोय. ऑलराऊंडरची भूमिका बजावताना पाहिलं तर एसटी दत्त सुद्धा राहिला होता. 13 धावा 13 धावा 13 धावा झाल्या. 13 11 याला आल्या होत्या आणि पहिल्याला 2 आल्या होत्या. त्याने 2 चेंडू टाकले होते पहिले. रेकॉर्ड आहे आपल्याकडे. एकच मिनिट बरोबर आहे ना. बरोबर आहे 9 बॉलला धावले नाहीये. पहिले 2च धावा होत्या आणि याला आल्या म्हणजे एकंदरीत 13 धावा. गोलंदाजच्या मार्कवर पंकज येतोय. ऑलराऊंडरची भूमिका पेश करताना आपल्या संघाकडून. पंकजला मात्र दाखवून दिले, दिशा दाखवली क्षेत्ररक्षक चेंडूवरती. कुठली चूक नाही, परतावा लागेल कल्पेशला माघारी. कल्पेश बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजे प्लीज. जायचं लगेच मागच्या बॅट्समन. एवढा वेळ नका घेऊ प्लीज. तो बॅट्समन मागे याच्या अगोदरच नवीन बॅट्समन पाठवायचा आतमध्ये. सचिन येतोय. नवीन बॅट्समन सचिन येईल स्ट्राईकला. पाहिलं तर संघाची धुरा सुद्धा सांभाळतोय. नवनिर्वाचित कर्णधार सुद्धा आहे. सचिन सद्गुरू क्रिकेट संघ दाबेल यांच्याकडून स्वतः कर्णधार. जर्सी नंबर 10 जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देईल. पाहूया पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपण पाहिला. ऑफ साईडला थोडासा ठेवला बाहेर. वाईट यॉर्करचा प्रयास केला. सुंदर चेंडू. बिंदू चेंडूची पुन्हा सांगता थोडासा दबाव प्रेस करावा लागेल, कारण आता सद्गुरू दाबे संघाला पाहिलं तर पंकजचे 2 चेंडू डॉट येतात. पहिल्या चेंडूला कल्पेशला धाडलं होतं माघारी. दुसरा चेंडू मात्र निर्धाव. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयास. मित्रांनो, या असते क्रिकेट. पाहिलं तर महत्वपूर्ण कामगिरी आपल्या संघाकडून करताना पंकज ऑलराऊंडरची भूमिका पेश करतोय. बॅटिंग बॉलिंगचा भरणा असताना स्वतः जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन उतरलाय. आता मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगते. वारंवार 3रा चेंडू डॉट टाकलाय. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयास केला होता. स्टेटला आहे क्षेत्ररक्षक रोशन राजा येईल. राजाचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपल्याला, परंतु 1 नव्हे 2 मध्ये कन्वर्ट केलं. पुन्हा एकदा 2 धाव संख्या उभारतीये. 15 धावांवरती जाऊन पोहोचते. 15 धावांपर्यंत मजल मारतोय. या षटकातील काहीसे चेंडू अजून शेष असतील पंकज यांचे. आता मात्र स्टेप आउट झाला, परंतु शॉर्ट चेंडू ठेवला होता. लेग साईडला खोदून काढला. अक्षरशः रनआउटचा खतरा होऊ शकतो का, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. वावा करावा लागेल पंकजचं, कारण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं यालाच.
पाहिलं तर सुंदरशी बॅटिंग सुंदरशी बॉलिंग आज करतोय आणि यष्टिरक्षक तर सुंदरशी भूमिका सुद्धा आपली बजावतो. थोडीशी स्थिरावलेली धावसंख्या आपण पाहतोय, थोडीशी मंदावली आहे. मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण, एक धावा नक्कीच कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकाच 2 मध्ये रूपांतर केलं, 2च 3 मध्ये केलं. गचाड थ्रो पाहिला तर आपण, कारण थ्रो ठेवायचा थोडासा जोरात ठेवायचा होता, कडक पाहिलं तर आपण. रोशन आहे त्या ठिकाणी आणि रोशनची मला वाटतं यावर्षी सुंदरशी कामगिरी तेवढी राहिली नाहीये. पाहिलं तर मला वाटतं संघापासून थोडासा दूर राहिला होता, पण आज मात्र मैदानात आहे. मित्रांनो, हे असतं तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला महत्व द्याल तेव्हा तुमच्यातील सर्वोत्तम क्रिकेट बाहेर येत असतो. पाहिलं तर संघापासून खूप लांब होता आणि आज पाहिलं तर नक्कीच खेळतोय संघामधून. थोडासा गच्चा ठेवला, 1चं रूपांतर 3 मध्ये केलं, 3 धावाने यशस्वी पूर्ण केला. एकंदरीत 2 षटकांच्या नंतर धावसंख्या पोहोचतीये 19 धावांवरती. गोलंदाजी मार्क होते, शेवटचा गोलंदाज. अंतिम 7 चेंडू असतील हाताळण्यासाठी येतोय प्रतीक बागणे, स्वतः संघाचा कर्णधार. चला, पहिला विकेट 1 विकेटचं पतन झालंय. वनडाऊनचा आलेला बॅट्समन सचिन मात्र सुंदरशी कामगिरी तेवढी करता आली नाहीये. पाहिलं तर एकेरी दुहेरी धावसंख्येला सुद्धा महत्व असतं क्रिकेटमध्ये मित्रांनो. प्रतीक चेंडू करेल. सुंदर चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला मित्रांनो. हे निर्णायक 6 चेंडू होते, त्यातला पहिल्या चेंडूवरती 1 धावा आली. पुढच्या टॉचकडे आपण वळत आहोत लगेचच. चला, पुढचा टॉच असेल त्रिवेणी वावगर वर्सेस सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे. आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. लगेचच दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या प्लीज. त्रिवेणी वावगर सह्याद्री उन्नवरे. बॅटनी कडा घेतली, सुंदरशा विकेटचा पतन. सचिन बॅक टू पवेलियन. संधी असेल डीजे प्लीज. रामचंद्र जाधव याला विनंती करतो की आपण आता होणाऱ्या नाणेफेकीचं कौल करून घ्यायचंय. सह्याद्री उन्नवरे वर्सेस त्रिवेणी वावगर ही सुद्धा मैत्रीपूर्ण लढत होईल. पाहूया आपण, कारण सामन्याचं गणित सांगून जात आहे. नवीन बॅट्समन येतोय. गोलंदाजी मार्कवर प्रतीक आहे. प्रशांत आहे ना. आल्या मोठा फटक्याचा प्रयास होता. पाहिलं तर काहीसे चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच जर का धावसंख्येचं मोठे डोंगर उभं करायचं तर फटकेबाजी करावी लागेल. पाहिलं तर सुंदरसं कमबॅक म्हणावं लागेल प्रतीक याचं. व्यवस्थित संघाकडून तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आता मात्र जकडून ठेवलंय, उभं करून ठेवलंय, थांबवून ठेवलंय. बॅटनी कडा घेतली, मारायचा होता लेग साईडला, पण चेंडू चाललाय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धावा कंप्लीट केली आणि एकंदरीत धावसंख्या पोहोचते 21 धावांवरती. थोडीशी मंदावलेली स्थिरावलेली म्हणावं लागेल. पाहिलं तर इथे 40 सुद्धा चेस होते, 40 सुद्धा चेस होत्या, 50 धावा सुद्धा या ठिकाणी चेस होतात. सुंदरसं मैदान आपल्याला आपण भगवान बाबा पाटील क्रीडांगण आपण पाहतोय. सफरा मैदान म्हणून या मैदानाची ओळख. बॅट निकाला घेतली, क्षेत्ररक्षक चेंडूवरती होता. 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. थोडासा फंबल झाला, दुसरी धावा घेईल का, रनआउटचा खतरा होऊ शकतो, परंतु आता मात्र नक्कीच परतावा लागेल प्रशांतला माघारी. रनआउटच्या रूपाने प्रशांत बॅक टू पवेलियन. डीजे प्लीज. मात्र खराब चेंडू. पाहूया, पंचांचा इशारा येतोय वाईड. दोन्ही हात समांतर म्हणजे धावा असेल अवंतर वाईड च्या रूपाने 1 धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 23 वरती जाऊन पोहोचते. सह्याद्री संस्थापक शिलेदार ज्याने हे छोटस रोपटं लावलं, ह्या रोपटाचं आठ मोठं वटवृक्ष म्हणून उदयास आलं. यशस्वी 25 वर्ष सह्याद्रीची आपण पाहतोय. सह्याद्री चॅम्पियन चषक 2026 ही स्पर्धा. सुंदर चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि सुंदर असा झेल.
पुन्हा एकदा बॅट्समन प्रतीकने पाठवलंय प्रतीकला माघारी आणि षटकाची समाप्ती एकंदरीत 3 षटकासंदर्भात धावसंख्या होतीये 23 धावा जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. त्रिवेणी कर्णधार आलाय. चला व्हीआर आपला सह्याद्री क्रिकेट संघ कर्णधार चला रामचंद्र जाधव साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आता होणाऱ्या नाणेफेकीचा कॉल करायचा पाहिला गेलं तर दोन्ही संघ बलाढ्य आजूच्या बाजूच्या गावांमधलेच आहेत. त्रिवेणी क्रिकेट संघ आणि सह्याद्री क्रिकेट संघ यांच्यामध्ये नाणेफेकीचं कौल होत आहे. कर्णधार संदेश आहे आणि रोहित. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय पाहूया. त्रिवेणी क्रिकेट संघ वावगर यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. पाहूया काय असेल रणनीती सांगायचंय लवकरच. वावगर आणि बॅटिंग स्वीकारले प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले आमंत्रित केले सह्याद्री क्रिकेट संघ यजमान संघ याला क्षेत्ररक्षणासाठी. चला क्षेत्ररक्षण लावा क्षेत्ररक्षण लगेच लावा. दाबेल संघ क्षेत्ररक्षण लावा. सलामीचे बल्लेबाज चला व्हीआरसीसी पाहायला मिळेल का आपल्याला रोशनला पुन्हा एकदा बॅटिंगसाठी. कारण पाहिलं तर पंकज आणि रोशनची सलामीची जोडी आपण पाहायचो परंतु आता मात्र थोडस चेंज आउट केलंय. सह्याद्री चला क्षेत्ररक्षण सजलंय सलामीचे बल्लेबाज चला प्लीज. पंकज आवाज पोहोचते का माझा. मित्रांनो ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर टायमिंगला महत्व आपण देतो खूप. टायमिंगच्या अगेन्स्ट जाऊन चालत नाही आपल्याला टायमिंग नुसार चालावं लागतं. कारण पहिलं तर आपण आपल्याला टायमिंग मॅनेजमेंट असं म्हटलं जातं मित्रांनो. ज्याला टायमिंग मॅनेजमेंट जमलं तो आयुष्यात यशस्वी झालाच म्हणून समजायचा. तर आपल्याला ही स्पर्धा सुद्धा यशस्वीरित्या पार पाडायची आहे त्यामुळे टायमिंगचं महत्व असेल. ग्रामीण क्रिकेटमध्ये मित्रांनो टायमिंगला खूप महत्व असतं. दिल्लीला कॉलवरती संघ उपस्थित सकाळी आपण 7:30चा ज्याला टाइम देतो तो संघ 7:30 वाजता उपस्थित असतो. ही असते ग्रामीण क्रिकेटची वेगळी ओळख. मी आधीच सांगितलं होतं रोशनला आपण पाहू का बॅटिंग साठी तर नक्कीच आज ओपनिंग साठी रोशन आहे का. रोशन आणि पंकज या जोडीने एक काळ गाजवला होता. चला चला आता नका वेळ घेऊ पंकज प्लीज आता नका वेळ घेऊ. ऑलरेडी आपण थोडस लेट केलंय. गोलंदाजी मार्फत दर्शन स्ट्राईकला असे रोशन आणि नॉन स्ट्राईकला पंकज ही सलामीची जोडी मैदानात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतो कारण लेफ्ट हँड बॅट्समनची रणनीती वेगळी असते. चेंडूला बाट लागला तर नक्कीच सीमारेषापर्यंत घालतो असा रोशन फलंदाजी मार्कवर. दर्शनच्या पहिल्या चेंडूचा सामना करेल. चला दर्शन टाकून घ्या नंतर क्षेत्ररक्षण लावा प्लीज. पहिला चेंडू टाकून घ्या. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज रोशन दर्शनाचा सामना करेल. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक मिड विकेटला एक ऑन साइडला आहे. पहिला चेंडू खोदून काढला हलकासा ऑफ साइडला टोळवला. 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. पाहायला गेलं तर 24 धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवरती 1 धावा येते. 18 चेंडू. माही आणि संजीवन जाधव कुठे असतील माझ्याकडे संपर्क करा लगेचच. प्रशिक्षक येऊन भेटा लगेच प्लीज. माही आणि संजीवन इथून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन कराल अशी आशा बाळगतो. जरा ज्यांची नाव आहेत त्यांनी लगेच या. आणि बॅट निखिलला क्षेत्ररक्षण. वा वा काय क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण या चेंडूवरती. सुंदर असं कमबॅक मागे पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा रोशन स्ट्राईक वरती असेल लेफ्ट हँड बॅट्समन
बॅट्समनची ओळख मात्र थोडीशी वेगळी आहे. बॅटला लागलेल्या चेंडूत नक्कीच सीमारेषा ताडतो. आपल्यातून सामने बरेचसे सामने आपण एका बाजूने झुकवले असं रोशन आणि पंकजची सलामीची जोडी. नॉन स्ट्राईकला उभा आहे पंकज, त्याला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. पाहिलं तर मित्रांनो मागच्या मॅच मध्ये सुंदरसं कमबॅक केलं होतं पंकजाने. थोडस बॅड पॅच मधून संघ जात असताना सुंदरसं कमबॅक केलं आणि त्या पुन्हा एकदा यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. सुंदर चेंडू, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण कल्पेश यांचं आपण पाहिलं. अफलातून फलंदाजी, जेव्हा जेव्हा दर्शन सुंदर गोलंदाजी करतो तेव्हा नक्कीच संघाची जिंकण्याची आशा मात्र 100% असतं, 100% असतं. पहिल्या तर 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केला. पाहायला गेलं तर लक्ष ठेवलंय 24 धावांचं. थोडस एवढं मोठं आव्हान नाहीये. पाहायला गेलं तर 18 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण असताना दर्शन सुंदरशी कामगिरी करतोय. 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केला. पंकजसाठी पुढील चेंडू असेल. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा चेंडू, चेंडूला दिशा दिली प्रीतम, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर चेंडू आतमध्ये ठेवला आणि स्वतः बाहेर निघून गेलाय. 1 नव्हे 2 नव्हे तर मला वाटतंय किती 4 धावा कंप्लीट केल्या. बघता बघता 4 धावा कंप्लीट केल्या. 1 नव्हे 2 नव्हे तर टोटल 4 धावा धावून काढल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तुमच्या भूतकाळाला महत्व नसतं. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्णाक्षराने दिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. ज्याप्रमाणे वर्तमान काळ तुमचा फॉर्म आहे त्याच्यावरतीच तुमच्या संघाचं जय पराजय अवलंबून असतं. पाहिलं गेलं तर पंकज सुद्धा सुंदरसा फॉर्म मध्ये आलाय. पाहिलं मागच्या मॅच मध्ये सुंदरशी कमबॅक केलंय. तर मात्र 24 धावांचं लक्ष असताना बॅटिंग करावी लागेल. जेव्हा जेव्हा पंकज वाकला तेव्हा नक्कीच षटकार आलाय आणि पाहिलं घुटना टेक तमाशा देत चेंडू चाललाय सरळ डीप मिड विकेटला, सीमारेषे बाहेर षटकारांसाठी. डीजे प्लीज. चेंडू चाललाय सरळ डीप मिड विकेटला षटकारांसाठी. आता मात्र कमबॅक करावं लागेल. एकंदर धावसंख्या उंचावतीये. धावसंख्या उंचावते. एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 13 धावांवरती. पाहूया रिवतचा फटका म्हणजे हॅलो हॅलो समालोचक दशरथ आपल्याला सांगतात लेग षटकाची समाप्ती आहे का? ओके थँक्यू. एकंदरीत पहिल्या षटका समाप्तीने एकंदरीत धावसंख्या पोहोचते 14 धावांवरती. रिव्हर्सचा फटका थोडासा प्रयास केला होता. रिव्हर्सचा पाहिलं होतं तर आउटफील्ड खूप फास्ट आहे. नक्कीच बॅटनी कडा घेतली तर चौकार येऊ शकतो या हिशोबाने प्रयत्न केला होता. समालोचक दशरथ पाटील आपल्याला सांगतात की रिव्हर्सचा फटका म्हणजे एड झवा फटका. लक्षात ठेवा, बसला तर चौकार षटकार आणि जर सुटला तर मात्र दांडी गोल होते. आणि या षटकारा या ज्याचा शोध लावला, या फटक्याचा शोध लावला अँडी फ्लॉवर आणि ग्रँड फ्लॉवर या क्रिकेटवीरांनी. आणि पुढे हा फटका रिव्हर्सचा शॉट म्हणून ओळखला जाऊ लागला. पहिल्या षटकाची एकंदरीत समाप्ती आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या 14 धावा. जिंकणारी 24 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय
सुंदर चेंडू. आता मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केला, पाहिलं तर लेग साईडला एक धावा नक्कीच कंप्लीट केली. धाव संख्या मात्र उंचावतीये, 15 धावांवरती जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटक प्रगतीवरती असताना पाहिलं तर धावसंख्यांचं डोंगर तेवढं मोठं नव्हतं, थोडीशी कडवी धावसंख्या होती. 24 पार करताना मात्र कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नाहीये, कुठलाच अडथळा नाहीये, सुरेख चाललाय. पहिला गडी सुद्धा अजून बाद झाला नाही, सलामीची जोडी सुद्धा अजून मैदानात आहे. सुंदर चेंडू, बॅटने हलक्या तर क्लिक ड्राईव्ह केला. रनआउटचा खतरा. मित्रांनो, मी आधीच सांगितलं होतं, प्रॅक्टिस इज द परफेक्ट मॅन म्हणून म्हटलं जातं. प्रॅक्टिसचा थोडासा लांब राहिला, आता मात्र धाव संख्या पूर्ण होत नाहीये. रनआउटच्या रूपाने परतावं लागेल माघारी रोशनला. ते बरोबर आहे, प्रश्न त्याचा आहे. आवाज बरोबर आहे, प्रश्न स्पीकरचा फॉल्ट आहे. स्पीकरचा नाही, वायरिंग दे त्यांना. हॅलो हॅलो, चेक. हॅलो, पुढील चेंडू पुन्हा एकदा कल्पेश यांचा आपण पाहतोय. सुंदर चेंडू ठेवला, परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा असेल अवांतर. एकने धावसंख्यामध्ये समोरच्या संघाला एकने डिपॉझिट करेल. पाहिलं तर एकंदरीत धावसंख्या 18 धावांवरती. या ठिकाणी स्कोरर म्हणून काम पाहतात सकाळपासून अजय चोख कामगिरी आपल्या सकाळपासून. सुंदर सुंदर प्रयत्न केला होता, परंतु बराच लांब राहिला, बराच लांबून अंतर कव्हर केला होता. रिॲक्शन पाहिलं तर कितीतरी पॉइंटचं होतं, खूप लांबून आला, परंतु झेल निसटला. हा झेल इम्पॉर्टंट होता. पाहिलं तर मला वाटतं एकच गडी रनआउटच्या रूपाने गारद झालाय. पंकज अजूनपर्यंत मैदानात आहे, फटकेबाजी सुद्धा करतोय. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 20 धावांवरती. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज असेल, कारण 24 धावांचं लक्ष असताना सुंदरसा कमबॅक केलं, सुंदरशा बॅटिंगचा नजर अपेश केला. एक षटकार सुद्धा आला होता पंकज यांच्या बॅटमधून. सुंदर चेंडू आणि सुंदर झेल. परतावं लागेल पंकजला माघारी. अफलातून प्रयास केला होता, डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता, कुठलीही चूक केली नाही. सुंदर झेलचं पतन आणि बॅट्समन पंकज बॅक टू पॅव्हिलियन. टीजे प्लीज. मॅच मध्ये आपण जर पाहिलं, सुंदरसे कमबॅक आपल्याला करावं लागणार आहे, तर 7 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना गोलंदाज मार्कवर येतोय.
जावं लागेल. सह्याद्री क्रिकेट संघ चला एक बाजूने आतमध्ये. सह्याद्री क्रिकेट संघ चला एक